मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये कला सानिकाला सांगू लागते, "सानिका, ते डिझाईन मी तुला पाठवते ते प्लीज कोणालाही सांगू नकोस." ती म्हणते, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हे कोणालाही सांगणार नाही आहे." इतक्यात तिकडे राहुल येतो आणि काही न बोलता तिकडनं आत निघून जातो. व त्यानंतर संध्याकाळी सगळे लोक जेवायला बसतात. तेव्हा आबा विचारू लागतात, "अद्वैत, मला सांग, ते स्वामीनाथन सरांचं उत्तर आलं का? त्यांना आपलं कॉन्ट्रॅक्ट आवडलं आहे ना? ते डिझाईन त्यांना आवडले असतील तर आपण कॉन्ट्रॅक्ट पक्कं करून टाकूया." अद्वैत म्हणतो, "हो आबा, त्यांना आवडलेत आणि ते डिझाईन्स आहेत ना, त्याचं फायनल व्हर्जन त्यांना पाठवलं आहे. त्यांचा होकार कधीही येईलच. त्याच फोनची वाट बघतोय मी." इतक्यात तिकडे सरोज येते आणि म्हणते, "आबा, मी आले. आपलं बँगलोरचं काम फार छान झालं आणि तुम्हाला माहिती आहे का, तिकडे बँगलोरमध्ये अद्वैतचं खूप कौतुक सुरू होतं लोकांकडनं. ते बोलू लागले, अद्वैतने आपला बिझनेस चांदेकरांचं नाव फारच वाढवलं आहे. पण खरंच तिकडे गेले ना, त्याचा फार फायदा झाला आहे. तिकडेही मला बऱ्याच डील मिळाल्यात आणि त्याचा मी फायदा करून मुंबईमध्येही ते डील आणणार आहेत. बाय द वे, मला सांग, स्वामीनाथन काय बोलले?" तर तेव्हा बाबा तिला म्हणतात, "सुनबाई, तुझं ना कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे तुझा मुलगा आणि तू दोघंही आपल्या चांदेकरांकरता इतकं काम करता, इतकं झटता, ते बघून मला फार अभिमान वाटतो." तेव्हा ती सरोज म्हणते, "आबा, माझं काय नाही हो, पण हा माझा मुलगा अद्वैत, तो दिवस रात्र मेहनत करतो आणि त्याचं मुंबईतच नाही तर तिकडे बाहेर बँगलोरला पण फार नाव झालं आहे. खरंच अद्वैत, मला तुझा फार अभिमान वाटतो." तर इतक्यामध्ये अद्वैतला समोरनं फोन येतो स्वामीनाथनचा आणि ते बोलू लागतात, "अद्वैत, हे काय चाललं आहे? तुला अक्कल नाही आहे का? मी तुला म्हटलं होतं की मला सॅम्पल तेच पाठव जे मी ॲक्सेप्ट केलेत, ज्यांना मी परमिशन दिली आहे. तू मला जे मी रिजेक्ट केले होते, नाकारले होते, ते पाठवलेस. हा काय वायातपणा चालला आहे? तू हे मुद्दाम करतोस का?" अद्वैतला कळत नाही. तो म्हणतो, "काय? अहो सर, असं कसं काय होईल? जे सॅम्पल्स तुम्हाला आवडले होते, मी तुम्हाला तेच पाठवले होते." स्वामीनाथन म्हणतो, "हो का? हे बघ, जे मेल तू पाठवलेस ना, ते एकदा चेक कर आणि त्या मेलमध्ये काय लिहिलं आहे ते पण चेक कर आणि मग मला फोन कर. हे बघ, मला असला वायातपणा परत चालणार नाही. काय चाललं आहे हे? आपण कॉन्ट्रॅक्ट करायचं ठरवलं आहे ना, मग पुन्हा पुन्हा अशा सेम मिस्टेक?" तर तेव्हा राहुल अगदी कुत्सितपणे हसू लागतो. तर तेव्हा अद्वैत म्हणतो, "ठीक आहे सर, मी जरा चेक करतो, आमच्या एम्प्लॉईशी बोलतो आणि तुम्हाला कॉल बॅक करतो." तर तेव्हा तो लगेच सानिकाला फोन लावतो आणि बोलू लागतो, "हे काम सानिकाने केलं असणार आहे. या असल्या सिली मिस्टेक सानिकाच करते. आबा, ते स्वामीनाथन आहेत ना, फार चिडलेत. त्यांना कोणीतरी रिजेक्ट केलेले सॅम्पल पाठवलेत. हे कोणी केलं आहे मला कळलंच पाहिजे." तर तेव्हा तो सानिकाला फोन लावतो आणि उचलल्या उचलल्या एकदमच भडकतो. "सानिका, हे काय चाललं आहे? कामाच्या वेळी लक्ष कुठे असतं तुझं? तुला किती वेळा म्हटलं आहे, काम करत असताना इतर गोष्टी करू नकोस. त्या स्वामीनाथनला तू सॅम्पल पाठवलेस ना? कोणते पाठवलेस? त्याने जे नाकारले होते, जे रिजेक्ट केले होते, ते पाठवलेस का?" सानिका म्हणते, "नाही सर, अहो मी त्यांना तुम्ही म्हटला होतात ना, तेच पाठवलेत मेलवरती." तो म्हणतो, "हो का? मला सांग, हा मेल कोणी केला?" तेव्हा ती म्हणते, "सर, ॲक्च्युली हा मेल राहुल सरांनी केला. मी नाही केला. मी ॲक्च्युली तुम्ही म्हटला होतात ना, ते सॅम्पल बनवून तयार ठेवले होते. पण मला समोरून राहुल सर म्हटले की मी सांगितल्याशिवाय मेल पुढे पाठवू नकोस. त्याने मला रिजेक्टेड आणि चांगलेवाले दोन्ही सॅम्पल्स समोर मागून घेतले आणि मग त्यांनी त्यांच्या बुद्धीने एक मेल तयार केला आणि तो पाठव म्हटले. म्हणून फक्त मी तो फॉरवर्ड केला. मला ते म्हटले, कोणतीही गोष्ट चेक करू नकोस, डायरेक्ट पाठवून दे." त्या फोन ठेवल्यावरती अद्वैत एकदम भडकतो आणि म्हणतो, "राहुल, हे काय चाललं आहे?" राहुल म्हणतो, "ब्रो, चिल ना, काय झालं? असं का भडकतोयस?" अद्वैत म्हणतो, "चिल. काय झालं आहे कळते का तुला? तू हे मुद्दाम केलं आहेस का का केलं आहेस ते मला माहिती नाही, पण हे जे केलं आहेस ना, ते फार चुकलं आहेस तू." त्यावरती राहुल म्हणतो, "अद्वैत, हे काय चाललं आहे? हे बघ, मी तुझा लहान भाऊ आहे म्हणून काहीही ऐकून घेणार नाही. तू काय बोलतोयस आणि का बोलतोयस मला कळलं पाहिजे." त्यावरती अद्वैत त्याला म्हणतो, "हो का? मग मला सांग, आज स्वामीनाथन सरांना मेल तू पाठवलास ना, मग त्या मेलवरती तू त्यांना रिजेक्ट केलेले डिझाईन का पाठवलेस?" राहुल म्हणतो, "मी असं का करीन? हे काम त्या सानिकाचं असणार आहे. तुला माहिती आहे ना, ती सानिका किती वेंधळी आहे. अजिबात तिला काम जमत नाही. ते तिने केलं असणार आहे. मी असं का करीन आणि मुद्दामून तर का करीन? मला असं वाटतं का चांदेकरांचा लॉस व्हावा? हे बघ अद्वैत, आपल्या बिझनेसची जेवढी काळजी तुला आहे ना, तेवढीच मला पण आहे. हे तू विसरतोयस का?" अद्वैत म्हणतो, "हो का? हे तू विसरतोयस. माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी तुला सांगतोय. हे बघ, तू फार चुकलायस आज." इतक्यामध्ये मध्ये रोहिणी उडी घेते आणि बोलू लागते, "आबा, ऐकलत ना? म्हणजे अद्वैतला माझ्या राहुलची प्रत्येक गोष्ट चुकीची वाटायला लागली आहे. माझ्या राहुलने काही केलेलं नसताना तो प्रत्येक वेळी त्याला घालून पाडून बोलणार का आता? तर मी ते ऐकून घेणार नाही आहे. हे बघ अद्वैत, राहुलसुद्धा गेले बरेच दिवसापासून दररोज ऑफिसला जायला लागला आहे. आम्हाला बिझनेस सांभाळायला लागला आहे आणि तो चुकेल कसं काय? मला वाटते हा काहीतरी गैरसमज आहे."
आणि माझ्या राहुलला काही बोललं ना तर मी ते ऐकून नाही घेणार बरं का. अद्वैत अजिबात चालणार नाही आहे. आणि काय रे अद्वैत, तू किती मतलबी आहेस. तुला असं वाटतं का ही सगळी प्रॉपर्टी तुला मिळावी आणि अद्वैतला काही राहुलला काही मिळू नये. इतक्यामध्ये अद्वैत फोन समोर करतो आणि म्हणतो, आत्या हा मेल बघ. हा मेल राहुलने पाठवला आहे त्याच्या अकाउंटवरनं. कोणाला? त्या स्वामीनाथनला. काय रे राहुल, तुला काय वाटलं आपण मुद्दामून चूक करू आणि पकडले पण जाणार नाही? तसं होणार नाही आहे. तू पकडला गेला आहेस. तू हे का केलंस मला माहिती नाही आहे, पण हे फार चुकलं आहेस तू आणि हे तुला कळलं पाहिजे. तर त्यावरती रोहिणी बोलू लागते, ठीक आहे ना अद्वैत, किती बोलतो आहेस. अरे राहुल अजून नवीन आहे, तुझ्या इतका अनुभव नाही आहे त्याला, पण याचा अर्थ असा नाही की त्याला काम जमत नाही आहे. काय हो की नाही. तेव्हा सरोज म्हणते, एक मिनटं रोहिणी, माझ्या अद्वैतला इतकं बोलू नकोस. त्यावरती रोहिणी म्हणते, हो का, माझ्या मुलाला अद्वैत एवढं बोलतो आहे ते तुला चालतं का. हे बघ रोहिणी, हे बघ सरोज, माझ्या मुलाला काही बोललेलं मी खपवून घेणार नाही आहे. हा अद्वैत आहे ना पक्का मतलबी आहे, सगळी प्रॉपर्टी याला हवी आहे. असं म्हटल्यावरती कला एकदम भडकते आणि म्हणते, रोहिणी काय चाललं आहे हे. आता मला बोलावंच लागेल. तुम्हाला माहिती आहे ना अद्वैतने स्वतः त्या पेपरवरती सह्या केल्या होत्या. सगळे प्रॉपर्टीचे पेपर आणि आपल्या चांदेकर इंडस्ट्रीजचे पेपर त्यावरती सह्या केल्या आणि अख्खं नावावरती करून दिलं राहुलच्या. तुम्ही हे विसरताय का. तर ते ऐकल्यावरती आबांना एकदमच धक्का बसतो. तो ते बोलू लागतात, काय सुनबाई तू हे काय बोलतेस. तर तेव्हा सरोज बोलू लागते, हो आबा, हे रोहिणीने केलं आहे. कला सांगू लागते, आबा त्याचं कसं आहे माहिती आहे का, रामनवमीच्या दिवशी रोहिणी त्यांनी पेपर आणले होते बनवून. त्या पेपरवरती असं लिहिलं होतं की बँगलोरची आपली नवीन ब्रांच आहे ना, ती नवीन ब्रांच, ती पेढी पूर्णपणे राहुलच्या नावावरती केली जाईल आणि यापुढे आपण जितक्या कोणत्या ब्रँच काढू त्या सगळ्या राहुलच्या एकट्याच्या नावावरती असतील आणि अद्वैतला फक्त मुंबईची ब्रांच मिळेल. असं लिहून घेतलं आहे त्यांनी आणि ते सगळं नावावरती करून घेतलं आहे. आणि हे असून पण त्यांना असं वाटतं आहे का की अद्वैत मतलबी आहे. तर तेव्हा हे ऐकल्यावरती आबा एकदमच भडकतात आणि ते बोलू लागतात, हे काय चाललं आहे. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो आहे, माझ्या अपरोक्ष आपल्या पेढीबद्दल आणि चांदेकर ज्वेलर्सबद्दल कोणताही निर्णय परस्पर घेण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. आत्तापर्यंत तुमच्यामध्ये जे कोणते व्यवहार झाले असतील ना ते सगळे फोल आहेत. त्याला काही अर्थ नाही आहे, कारण हे मी उभं केलं आहे. चांदेकर ज्वेलर्स मी उभं केलं आहे. त्यामुळे माझ्या सहीशिवाय, माझ्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार केला तर तो कायद्याने मान्य आणि योग्य धरला जाणार नाही आहे. त्यामुळे आजपासून मी एक निर्णय घेतो आहे, राहुलचे सगळे अधिकार मी काढून घेतो आहे. राहुलकडनं सगळ्या गोष्टी, सगळ्या जबाबदाऱ्या मी काढून घेतो आहे. राहुल, आतापर्यंत मला वाटायचं की अद्वैत हुशार आहे, पण नाही, अद्वैत समर्पण भाव पण आहे त्यामध्ये, जो भाव माझ्यामध्ये होता. चांदेकर ज्वेलर्स हे मी उभं केलं ना तेव्हा माझ्यामध्ये जी तळमळ होती ती मला फक्त अद्वैतमध्ये दिसते. तुझ्यामध्ये फक्त हाव दिसते मला. त्यामुळे ठरवलं आहे मी, तुझ्याकडनं सगळे अधिकार मी आता काढून घेतलेत. असं म्हटल्यावरती राहुलला फारच धक्का बसतो आणि आजचा हा मस्त भाग इकडेच संपतो. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण बघतो की त्यानंतर रूममध्ये येतात कला आणि अद्वैत. व कला अद्वैतला विचारते, चांदेकर काय झालं आहे. मला माहिती आहे खाली जे काही घडलं आहे त्यामुळे तू फार डिस्टर्ब आहेस. राहुल भाऊजी असं कसं काय वागले असं वाटतं ना तुला. प्लीज बोल काहीतरी, शांत राहून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा अद्वैत एकदम भडकतो आणि म्हणतो, कला तू ना खरोखर अति आगाऊ आहेस. खाली एवढं बोलायची तुला काय गरज होती. शांत राहिली असतीस ना तर काय बिघडलं असतं का. ठीक आहे, ती पेपर्सची गोष्ट कधी ना कधी बाहेर आली असती, आत्ता बोलायची गरज काय होती. कला म्हणते, अरे गरज काय म्हणजे चांदेकर, तुला कोणी बोललं ना तर मला फार लागतं आणि मी ऐकून घेऊ शकत नाही. आणि रोहिणी आत्या आज खूप चुकीचं बोलल्या तुला. मग मी का नाही बोलायचं. जे खरं आहे ना ते आबांना सांगायचं होतं मला आणि ते मी आज सांगून टाकलं आहे, कळलं. हे एवढंच आहे बस. मी यामध्ये काहीही चुकले असं मला वाटत नाही आहे. असं म्हटल्यावरती अद्वैत तिकडनं रागाने निघून जातो आणि कला बोलू लागते, अद्वैत तुम्हाला कितीही ओरड, पण यापुढेही जेव्हा जेव्हा तुला कोणी काही बोलेल ना तेव्हा मी गप्प बसणार नाही, त्यावर मी आवाज उठवणारच. असं म्हटल्यावरती आजचा हा सुंदर भाग इकडेच संपतो. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण बघतो की अद्वैत आपल्या खोलीमध्ये एक वस्तू विसरलेला असतो, ती घ्यायला तिकडे येतो. व तेव्हा त्या खोलीमध्ये कला केस धुतल्यानंतर झटकत असते आणि इतक्यामध्ये अद्वैतचा पाय घसरतो आणि कला आणि अद्वैत एकमेकाच्या अंगावरती पडतात आणि पुढचे काही मिनटं ते उठत नाहीत आणि तो रोमॅन्टिक क्षण बघायला फारच छान वाटतो. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, ए अति आगाऊ, काय चाललं आहे, अशी काय बघतेस. ते म्हणते, तुझी चेन अडकली आहे माझ्या साडीमध्ये, ते बघते मी. तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.